गेलया आनंदून आगमन माझं गेलया आनंदून माझं जीवन फुलवलं सावित्री ज्योतिवान माझं जीवन फुलवलं सावित्री ज्योतिवान आगमन माझं गेलया आनंदून आगमन माझं गेलया आनंदून शिक्षण घेऊन झालं माझ्या जीवाचं फलक कळाली जगाची वार्ता ज्ञान मजला आलं जग आकाशी गेले दुनिया बंधनाग जग आकाशी गेले दुनिया बंधनाग आगमन माझं गेलया आनंदून आगमन माझं गेलया आनंदून लय चढीला होता धनुच्या वारसानी किती बंधन होती स्वस्तील बाई मला किती बंधन होती स्वस्तील बाई वीज करण्याची तशी गेल्याची या सोडून वीज करण्याची तशी गेल्याची या सोडून आगमन माझं गेलया आनंदून आगमन माझं गेलया आनंदून माय सावित्री फुले आमची ही कैवारी किती महिमा गाऊ आठवण माझ्या उरी मला शिकवलं त्यांनी हिंदीन चिकाटीन मला शिकवलं त्यांनी हिंदीन चिकाटीन आगमन माझं गेलया आनंदून आगमन माझं गेलया आनंदून आगमन माझं गेलया आनंदून दुसरी कविता घेते कारण ह्या ठिकाणावर असा आले शेवटचा टप्पा म्हणजे वृद्धाश्रममध्ये म्हणून मला एक असं आठवलं की तर घेणं मला बरं वाटलं की म्हणजे घ्यावेच म्हणलं की आजकाल गरी झाल्याच्यानंतर माणूस कुठल्या लेवलला असतं आणि घरात काय काय माणसाला कसाही भेटतो तर एक ठिकाणावर असंच मला अनुभव आलेला सरांनी सगळं नाही आई होती स्वामी संस्था गावाकडे आम्ही कार्यक्रम घेत असताना म्हणजे मुलाखत असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी माणसाला सांगावं असं वाटतं त्यातनं एक निर्माण झालेली कविता माझ्या सुनबाईनं माझ्या म्हातारपणाचं कसं मात्र केलं गावाला भारी बोलते तिनं मोलकरीण बनवलं मी गावाला भारी बोलते तिनं मोलकरीण बनवलं माझ्या सुनबाईनं माझ्या म्हातारपणाचं कसं मात्र केलं मी गावाला भारी बोलते तिनं मोलकरीण बनवलं मी गावाला भारी बोलते तिनं मोलकरीण बनवलं सकाळ सकाळी उठावं मी घरदार सारं झाडावं धुनी मांडे नाही केलं तर जेवण कसं करावं पोरीवर घालून शिव्याच्या मध्ये मला आमंत्रण म्हणून तिनं येड केलं मी गावाला भारी बोलते तिनं मोलकरीण बनवलं मी गावाला भारी बोलते तिनं मोलकरीण
करीन बनवलं गरीब भावाची ती माझ्या पोर वाटलं जीवाला ती देईल आधार माझी सून केली मी तेव्हा वाटली मजा आता बघले सजा माझ्या अंगलोट सारच सार आलं मी गावाला भारी होते तिथं मोल करीन बनवलं मी गावाला भारी होते तिथं मोल करीन बनवलं मी गावाला भारी होते तिथं मोल करीन बनवलं लय जवळ मी घेतो मला टेन्शन यायचं तर पण आता म्हणलं माझ्या एवढा चॅनल असं म्हणून लगेच घेतलं मी गाडी म्हणा ना. आता माझ्या मनातच म्हणते आज सांगते कवी मनाची कला दुःख मुक्तीचा मार्ग कळाला मैत्री करुणेचा धर्म मला तुझा धर्म तुला लागला मला तुझ्या धर्माशी देणं नाही र मला झालं गेलं जुनं कधी विसरणार नाही झालं गेलं जुनं कधी विसरणार नाही तुझी ती श्रद्धा मला शिकवायची नाही झालं गेलं जुनं कधी विसरणार नाही तुझी ती श्रद्धा मला शिकवायची नाही तुझी जात कशी जाता जात नाही खरंच खोट कार्य भागलात नाही तुझी गीता मला वाचायची नाही तुझी गीता मला वाचायची नाही शपथेऱ्यापुरती नाचवायची नाही तुझी गीता मला वाचायची नाही शपथेऱ्यापुरती नाचवायची नाही तू माझा शेजारी पाजारी आहे जातीच्या रोगानंतर झाला आहे तू माझा शेजारी पाजारी आहे जातीच्या रोगानंतर झाला आहे तू माझा शेजारी पाजारी आहे लय दिवसाच सुन दुखणं जातीय गेलं सडून मनुस्मृतीचा आधार फिरून तुझे तो माणूस की सोडणं गंड तोडताय तर राम लावून गंड तोडताय तर राम लावून जातीचं प्रतीक दाखवायचं नाही राम रहीम असा राम समजलेला आहे राम रहीम असा राम समजलेला आहे तुझी ती श्रद्धा मला शिकवायची नाही झालं गेलं तुला कधी विसरणार नाही तुझी ती श्रद्धा मला शिकवायची नाही तू माझा शेजारी पाजारी आहे जातीच्या रोगांकडे झालाय तू माझा शेजारी पाजारी आहे जातीच्या रोगांकडे झालाय रामायण गेलं कवी वाल्मिकीनं रामाला राजा बनवलं त्यानं महाभारत लिहिलं व्यास मुनीनं लग्नाच्या आधीचा कृतीचा करणं राजा बनवायचं का भिकारी बनवायचं राजा बनवायचं का भिकारी बनवायचं कवी मनाचा चमत्कार आहे खरं खरं बोलते खोट बोलणार नाही खरं खरं बोलते खोट बोलणार नाही तुझी ती श्रद्धा मला शिकवायची नाही झालं गेलं जुनं कधी विसरणार नाही तुझी ती श्रद्धा मला शिकवायची नाही तू माझा शेजारी पाजारी आहे जातीच्या रोगांमध्ये झालं आहे तू माझा शेजारी पाजारी आहे जातीच्या रोगांमध्ये झालं आहे तू माझा शेजारी पाजारी आहे सत्य शोधलं तथागतानं केंद्रच आहे माणसाचं मन मनाचे आनंद ठेवलं लिहून 33 कोटी देवाचं पुती पुराण 33 कोटी देवाचं पुती पुराण लोखंड बाई सांगते
मोक्षदाता आम्हाला पटणार नाही, मोक्षदाता आम्हाला पटणार नाही, तुझी सत मनात ठेवायची नाही, झालं गेलं तुझं कधी विसरणार नाही, झालं गेलं तुझं कधी विसरणार नाही, तुझी सत मनात ठेवायची नाही, तू माझा शेजारी पाजारी हट्टा तिच्या रोगानं गरला, तू माझा शेजारी पाजारी हट्टा तिच्या रोगानं गरला, तू माझा शेजारी पाजारी आहे. धन्यवाद बहिणाबाई. आता आपल्याला गाणं ज्यांनी सादर केलं ना पण सकाळच्या अशा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता स्वतः म्हटलेली गाणी सादर केलेली आहे, त्यामुळे त्याचं खूप मनापासून धन्यवाद मी म्हणते. आणि आता पुढे मुक्ताच